नमस्कार मित्रांनो, माझ्या एक विचार या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे। सिनेसृष्टीतील अतिशय अत्यंत मान्यवर आणि अनुभवी असे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते श्री अरुण नलावडे सर माझ्या चॅनलवर आहेत। सर तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवर। सर रंगभूमीपासून ते आज मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतला मोठा प्रवास तुम्ही केलेला आहे। अगदी राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा आपला प्रवास गेलेला आहे। तर या रंगभूमीपासून ते राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा हा प्रवास कसा होता सर? प्रवास तर होता अडचणींचा, जसाच तो असायला हवा तसाच होता आणि खूप काही करत गेलो, काही वेळा अपमान पण सहन केले। पण कसं आहे, या सगळ्या घडणाऱ्या घटना आहेत ना, ह्या तुम्हाला शिकवत असतात। बरोबर। तुम्ही जेवढं कराल, तुम्ही जेवढं पाहाल, जेवढं वाचाल, त्याच्याने आपण अनुभव मिळवत जातो, क्षमता वाढते अनुभवाची। तसाच तो प्रवास होता। फक्त बालपणीच एक घटना मला जी पुढे फ्युचरमध्ये उपयोगी पडली ती म्हणजे मला हॉलिवूडचे सिनेमा बघण्याचा नाद लागला होता आमच्या काकांबरोबर। बाजूलाच थिएटर होतं कॉलनीच्या, त्यामुळे तिथून मला खूप इंग्रजी सिनेमा पाहायला मिळाला। आणि तेव्हा मी होतो वय वर्ष 5 आणि 5वीत असताना अभिनयाला सुरुवात केली। चुकून मला रंगमंचावर जावं लागलं आणि माझी फजिती होता होता वाचली, पण मी ती फजिती कशी टाळली त्या गोष्टीनं मला आणखीन अनुभव मिळत गेला। तर हा सिनेमा बघण्याचं जे वेड होतं हॉलिवूडचं, मला कळायचं काही नाही तेव्हा भाषा, पण मला चित्रातून कळायची गोष्ट आणि त्या गोष्टीचं सगळं मी वर्णन करायचो माझ्या कॉलनीमध्ये येऊन माझ्या बरोबरच्या मुलांना। आणि त्या गोष्टीमध्ये मी माझ्या कल्पनेतल्या काही घटना तिथे मांडायचो। तर याचा मला खूप उपयोग झाला असं वाटतं पुढे पुढे। मग शाळेमध्ये रंगमंचावर गेलो, कॉलेजमध्ये 1 वर्ष गेलो, पण पुढे मी BST त्याचं बेस्ट कला क्रीडा मंडळ होतं, ज्यांनी मला जास्त आधार दिला, एक चांगला रंगमंच दिला आणि राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत पोहोचवलं। मोठमोठी कलाकार माझ्याबरोबर होते तेव्हा BST। प्रल्हाद मयेकर होते जे मोठे लेखक आहेत, शरद वंश होता, अविनाश नारकर होता, शीतल शुक्ल होती। ही सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करत करत आम्ही खूप अनुभव संपन्न झालो असं मला वाटतं। तर असा तो प्रवास होता। मला स्वतःला लिहायची पण छोटीशी सवय होती, दिग्दर्शित करण्याची तर पहिल्यापासून होती। मी माझ्या जवळच्या मित्रांना घेऊन कॉलनीत पण जिन्यावर पण नाटक करायचो आम्ही, पडदा वगैरे लावून त्याची कलर्स, रंगीत तिकीटं छापून वगैरे। छोट्याच्या स्क्रीनवर सिनेमा दाखवायचा, म्हणजे हलता सिनेमा नाही पण काही वापरून फिल्म्स वापरून वगैरे। तर ही होती माझ्या घरामध्ये, तसं कोणी या फील्डमधलं नव्हतं पण त्यांना आवड होती। आणि मुख्य म्हणजे माझ्या सगळ्या मावश्या ह्या एक दुसऱ्याच्या नकला करणार होत्या, माणसांची पाठ वळली वळली की डिटो कॉपी करायच्या। कदाचित तो जीन्स माझ्यामध्ये आला असेल असं मला वाटतं। पण तुम्हाला एकदम सहज नाही ऍक्टर होता येत, ते तुम्हाला शिकावंच लागतं, अनुभव घ्यावा लागतो, अवलोकन निरीक्षण करावं लागतं, या सगळ्या गोष्टी। आणि या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे शिस्त पाळावी लागते। बरोबर। माणूस म्हणून तुम्ही चांगलं टिकाऊ राहायला पाहिजे असं मला वाटतं। ह्या 2 गोष्टी प्लस आहे, ही टॉनिक आहेत खरी खरी आणि ती जर घेतली तर तुम्ही सक्षम अभिनेते होऊ शकता असं मला वाटतं। तर हा अख्खा प्रवास आहे। आत्ता मला रंगभूमी किंवा या चित्रपट क्षेत्रात जवळजवळ 40-45 वर्ष झाली आणि त्यातले 12 ते 15 वर्ष मी हौशी रंगभूमी केली। तिथून खूप शिकलो, खूप म्हणजे खूपच शिकलो। अगदी आम्हाला झाडू मारता पण चांगली येते, कपडे शिवता येतात, सगळं पाहून जे किंवा पाहिलेलं आहे त्याचा उपयोग करून घेता येतो, दिग्दर्शन करता येतं, मला माणसं निहाळता येतात पहिली। वाव सर, आणि मी तर म्हणेन की तुम्हाला घरापासूनच कुठेतरी बाळकडू आहे सर। हा म्हणजे एका बाजूला आपण पुस्तकं वाचतो तशी माणसं वाचायला शिकलं पाहिजे। जर तुम्हाला ऍक्टर व्हायचं असेल तर तो खूप उपयोग झाला मला त्याचा। सर खरं तर जेव्हा श्वास पिक्चर आला ना सर, त्याच्यानंतरला मला वाटतं कोणी म्हणजे त्या सिनेमाने ना एक वेगळी भाषा शिकवली, प्रत्येकाला ती भाषा शिकवली। सर त्या सिनेमा मागचा अनुभव काय होता? कारण की तुम्ही श्वास सिनेमातून तुम्ही न बोलता सुद्धा जे दाखवलंय ना ते खूप, म्हणजे त्याला काही तोड नाहीये सर। तर त्या सिनेमाचा तुम्ही अनुभव काय सांगाल? कारण की श्वास आम्हाला प्रत्येकाला भिडलेला सिनेमा आहे तो। श्वास विषय घेऊन बोलायचं असेल त्याला तास 1.5 तास लागेल, पण थोडक्यात सांगतो की मला श्वास करावासा वाटला हा
बालपणी पाहिलेल्या हॉलिवूडच्या सिनेमांमुळे, हो की मी असं तेव्हा बघायचो की अशा पद्धतीचे सिनेमा आपल्याकडे का नाही होत, ते खरे हो का वाटतात. खरंय. तर तसं आपल्याकडे काय, पण त्या कोणच करत नव्हतं. सिनेमाची त्यावेळेची अवस्था थोडीशी बिकट होती, फार विचित्र अवस्थेत होतं. आणि आम्हाला जेव्हा ते करावंसं वाटलं की आपण करूया आपण करूया, पण आम्ही टेलिफिल्म करणार होतो, त्याच्यावर नंतर तो सिनेमा झाला. तर यासाठी ना खूप काळ गेला. म्हणजे श्वास तयार व्हायला जवळजवळ 3.5-4 वर्ष लागली. कारण आम्हाला त्या क्षेत्रातलं, वैद्यकीय क्षेत्रातलं आम्हाला काही माहित नव्हतं. आणि सिनेमातलं मी सोडून कोणालाच माहित नव्हतं. त्यातल्या त्यात संदीप सावंत जो माझा दिग्दर्शक आहे, जो माझा आतेभाऊ आहे सख्खा, त्यांनी आणि मी मिळून एक गोष्ट वाचली होती जी आम्हाला आवडली होती. आणि त्या लेखिकेच्या म्हणजे माधवी घारपुरे, त्यांच्या त्या गोष्टी होत्या 8-10. त्या 8-10 गोष्टीतून आम्ही श्वासची गोष्ट बाजूला काढली. वाव. तेवढ्या याच्या काहीतरी करूया, लघु फिल्म, शॉर्ट फिल्म म्हणतात त्याला, ती करायचा प्रयत्न करत होतो, पण ते स्लॉट कॅन्सल झाले, ती तसंच राहिलं. त्याच्या नशिबात सिनेमात होता श्वास. आणि मग आम्ही त्याचा रिसर्च करायला लागलो, त्याच्या चर्चा करायला लागलो. मग माझ्या 5-6 मित्रांना गोळा केलं, एकत्र येऊन आपण करूया, काहीतरी चांगलं करूया, तुम्ही या, तुम्हाला काही माहित नसेल चालेल, आम्ही आहोत. आणि मग असे सगळे 7-8 लोक मिळून आम्ही श्वासचे रिसर्च सुरू केले. आणि पुढे पुढे बऱ्याच घटना घडल्या. म्हणजे अडचणी खूप आल्या. मुख्य अडचण पैशांची होती, पण ती एका व्यक्तीमुळे दूर झाली. आमच्याकडे ते काही एवढे पैसे नव्हते, पण आम्ही आमच्याकडे थोडे थोडे पैसे काढून बाकीचं काम सुरू करून ठेवलं होतं. श्वासचा सांगाडा तयार केला होता. आणि ज्यांच्या आयुष्यावर, म्हणजे त्यांच्या आयुष्यातला जो किस्सा आहे, ते डॉक्टर शैलेश कुंतांबेकर, पुण्यातले अँको सर्जन आहेत, त्यांच्या आयुष्यात घडलेला तो किस्सा होता. त्यांना शोधण्यात खूप वेळ गेला, पण ते सापडल्यानंतर त्यांनी केलेली बहुमोल मदत. म्हणजे आम्ही पुण्यामध्ये येऊन राहायचो 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने. आणि मग त्यांनी केम हॉस्पिटल पुण्यातलं मिळवून दिलं होतं. तर तिथे आम्ही जाऊन राहायचो हॉस्पिटलमध्ये. त्या लहान मुलाला तिथून फिरवायचं, रात्री थांबायचं, ऑपरेशन बघायची, डॉक्टरची कन्सल्टिंगमध्ये बसायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा स्क्रीनप्ले त्याचा नंतर तयार केला गेलाय. ओपीडी डिपार्टमेंटला थांबून तिथे संवाद दिले गेलेत. पेशंट आणि आतला माणूस, पलीकडचा माणूस, यांचे काय संवाद होतात, कशा पद्धतीचं वागणं असतं. आम्हाला किती सोपं दिसलंय ते, पण पण त्याच्यामागे खूप मेहनत होती. आणि आमच्या संदीप सावंतनी, त्याची पत्नी, जिने कॉस्ट्युम डिझाईन केलं असेल, की किती खरं सगळं ते वाटायला लावणं आणि त्याच्यावर अभ्यास करणं, हा सगळा जो माहोल आहे उभा करण्यात, त्यांचं यश आहे खरं तर. खरंय सर. आणि तुम्ही एखादी गोष्ट मनातून करत असाल ना, तर ती 100% यशस्वी होते असं मला वाटतं. नाही, आणि ते श्वास सिनेमाने दाखवून दिलेलं आहे, त्याची दाखवून दिलेलं आहे. येस सर. तुम्ही ना मराठी सृष्टीतले तुम्ही तारा आहात, कारण की हा एवढा अनुभव ना या सृष्टीला जिवंत, मराठी इंडस्ट्रीला जिवंत ठेवण्यासाठी, आणि अजूनही तुमच्यासारख्या कलाकारांमुळे ती जिवंत. पण सर, सिम्बासारख्या हिंदी चित्रपटांमधून देखील तुम्ही प्रेक्षकांना भेटलात. तर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी कसा एक अनुभव होता सर, आणि काय तुम्ही तफावत त्याबद्दल आम्हाला थोडी सांगा. नाही, हिंदी सिनेमा चांगला जर मिळाला, चांगलं काम मिळालं तर अनेक वेळा मला बोलावलं गेलं, पण मी गेलो नाही. मला हिंदीतलं वातावरण असं खूप घरचं वाटत नाही. अच्छा, आपली बोली भाषा. त्याच्या शिस्तीत करणारे काही मंडळी आहेत, काही कंपनीज आहेत. म्हणजे सिम्बामध्ये सुद्धा मी आधी नाही सांगितलं मला नाही करायचं, पण त्यांनी जेव्हा मला ऐकवलं ते सीन, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सर हा कराच, कसंही करून काही ऍडजस्ट करा. मग मी हैदराबादला जाऊन अपडाऊन करायचो, इकडे शूटिंग करायचो आणि तिकडे रात्रीचं करायचं. असं करून 4-5 दिवसात ते केलं. पण तो केल्यानंतरचा अनुभव आणि एक्सपिरियन्स, म्हणजे माझ्याबरोबर सीन करताना रणबीर सिंग नी विचारलं, कोण माणूस आहे हा, कुठून आलाय. तो बोलतो, नाही इनके साथ काम करणे कॉम्प्लेक्स आता है. इतना बेहतरीन ऍक्टर आहे आणि खूप कोऑपरेटिव्ह. रोहित शेट्टी म्हणा किंवा त्याची टीम म्हणा, या लोकांनी मला उलट धीर दिला. त्यामुळे तिथे असं नौकं काही मला वाटलं नाही, आणि ते फार सुंदर सीन झाले खरं तर. तसं काही मिळालं तरच मी जाईन, नाही तर आम्ही स्वतः मुलं एकत्र येऊन हिंदी करू. आपल्या मनासारखं तिथे करता आलं पाहिजे. सिनेमा सुद्धा कोणाचा इंटरफेरन्स नको. बरोबर सर. माझ्या नवऱ्याची बायको मधले दामले नाना सुद्धा सगळ्यांना आठवतात. त्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण की ती भूमिका सुद्धा घरोघरी प्रत्येकाच्या मनात आहे सर. तर त्याबद्दल एक कसा अनुभव होता तुमचा त्या
याच्यावर? कसं आहे, आजकालच्या घरातून माणसं हरवलेली आहेत, नाती हो. हरवलेली आहेत. खरंच. नाना दामलेंसारख्या व्यक्ती आता आजूबाजूला खूप कमी आहे, खरं. पण मी ह्या प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. हो. आणि त्यामुळे ती भूमिका लोकांना, अरे आपल्या घरात असं कोणतरी हवं, असं कोणतरी बरोबर. हवं, धीर देणारं, सांभाळणारं, बरोबर. संकट काळात उपयोगी पडणारं, हम्म. चांगले सल्ले देणारं, खरंय. असं प्रत्येक जण मी बोलताना ऐकलेलं आहे. तर हम्म. मला वाटतं की अशा विचारांची व्यक्तिरेखा जिवंत हम्म. राहाव्यात. हम्म. आत्ताच्या नवीन पिढीला पण त्या कळणं आवश्यक आहे, म्हणून ती सिरियल बरोबर आहे. पॉप्युलर झाली की ती कौटुंबिक आहे हम्म. किंवा आपण एखाद्या सोसायटीत किंवा समूहात राहत असतो हम्म. तशा वातावरणात नेणारी आहे. बरोबर. तर त्यामुळे ती जास्त प्रेक्षकांना आवडली. म्हणजे मलाही आवडलं. माझं काम काय मोठं नसायचं त्याच्यातलं, हम्म. पण जे असायचं ते बरोबर असायचं, परफेक्ट. आणि मला तशा व्यक्तिरेखा स्वतःला आवडतात. हो. म्हणजे मी त्याच्यावर नाटक बिटक केले, गंमत जम्मत नावाचं त्याच्यात कॅरेक्टर असं केलेलं आहे मी. हम्म. आणि ही सगळी माणसं मी माझ्या आजूबाजूलाच बघितलेली आहेत. हो. ते खरंय कुठून सर. मी शिकून आलेलो नाही, पण ती बघितली, अवलोकन केलं, निरीक्षण केलं आणि ती त्या व्यक्तिरेखा मी अशा पद्धतीनं वापरल्या. सर म्हणजे तुम्ही तर जेवढे सिनेमे दिले ते सगळ्यांना, म्हणजे सगळ्या सिनेसृष्टीमध्ये ते छाप पाडणारे होते. तानी त्याच्यातला एक सिनेमा आहे सर, कारण की त्या सिनेमाने अक्षरशः रडवलेलं आहे. आणि तो शिक्षण आणि त्याच्यासाठीची जी धडपड, किंवा एक वडील आपल्या मुलीसाठी जी धडपड करतो ना, ती त्या सिनेमातून जाणवलेली आहे. तर एक वडील म्हणून सर तुमच्यासाठी ती भूमिका कशी होती सर? खूप चॅलेंजिंग होती तानिंगमधली भूमिका. आणि मला असं वाटतं की असे अनेक वडील आज समाजामध्ये आहेत, हो हो सर. जे आपल्या मुलींना शिक्षणासाठी आणि त्याचं बालपण जपणं, त्यांना वाढवणं आणि समाजामध्ये मोठ्या स्तरावर म्हणजे माणसाने प्रयत्न केला तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आहे तानी. म्हणजे त्यामुळे तो तानी जास्त आवडला. आणि झोपडपट्टीत राहणारी माणसं, रिक्षा चालवणारा तो पायी माणूस, त्याची मेहनत आणि त्यांनी दिलेलं मुलीकडे दिलेलं लक्ष, हा सगळा प्लस पॉइंट होता आणि तो यशस्वी झाला त्यांचा. नाही, आणि सर त्या सिनेमानंतर आहे ना, अनेकांच्या लक्षात आलं की मुलीचं शिक्षण आणि या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये. बरोबर बरोबर. सर असे सिनेमे आहेत ना, खरं तर म्हणजे मराठी इंडस्ट्रीने खूप सुंदर, अगदी सामाजिक विषयांना हाताळून सुद्धा असे सिनेमे दिलेत. पण तुम्ही जो सुवर्ण काळ दिला ना सर, आत्ता कुठेतरी जाणवतंय की ते असं ओसरतंय खाली. ती जी मराठी रंगभूमी आहे, मराठी इंडस्ट्री आहे, त्याच्यातला जो राम म्हणू शकतो आपण, तो कुठेतरी कमी झाल्याचं जाणवलं होतं. तर तुमची जो सुवर्ण काळ होता आणि आत्ताची जी मराठी सिनेसृष्टी आहे सर, तुम्हाला काही जाणवतंय, थोडी तफावत जाणवते, थोडा टोन बदललाय आपण असं म्हणू शकतो का? तफावत जाणवते म्हणण्यापेक्षा म्हणजे जाणवतेच ती, पण कसं आहे ना, काळ जसा पुढे सरकतो तसं तंत्रज्ञान बदलत जातं. बरोबर आहे. विचार करण्याची क्षमता वाढते, काही काही कल्पना सुचण्याची क्षमता वाढते. तसं झालेलं आहे आता. म्हणजे आपण त्यासाठी अरे जुना काळ असा होता आणि आता हे नवीन असं पण म्हणणं चुकीचं आहे. खरं तर जो तो आपापल्या पद्धतीने करतोय आणि तंत्राचा अवलंब खूप करतोय, एवढंच मला म्हणायचं. म्हणजे आज आपल्याला जर अभिनयाच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी दाखवायच्या असतील ऍक्टरला, तर त्याला सपोर्ट म्युझिकचा येतो, खरी गोष्ट, त्याला सपोर्ट कपड्यांचा येतो, त्याला सपोर्ट मेकअपचा येतो. आणि स्टुडिओमध्ये गेल्यावर जे एडिट बिडिट होतं त्याला खूप तंत्रामध्ये अडकलाय आत्ताचा सिनेमा, असं मला वाटतं. म्हणजे खरी जी गोष्ट असते, जिला खरा धक्का लावायचा नसतो, तर ती गोष्ट कुठेतरी त्यापासून दूर जाते, एवढंच मी म्हणेन. म्हणजे आता काम करणारी मुलं चांगली आले, सहज शैलीमध्ये बोलण्याची पद्धत आलेली आहे. या सगळ्या गोष्टी ठीक आहे, येऊ दे, आल्याच पाहिजे. आता आपण मागचा संवाद ऐकला तर आपल्याला ते कृत्रिम वाटणारच, कारण खूप काळ गेलेला आहे. बरोबर. पण त्यावेळेला ते नवीनच होतं ना. खरी गोष्ट. तर आता त्याच्याकडे असं तुसडेपणाने बघून चालणार नाही. उलट त्या सिनेमामुळे आपला आजचा सिनेमा जिवंत राहिला. नाही, खरी गोष्ट आहे सर, हा भाग आहे, त्यामुळे ते वाटणारच तसं. पण मला असं वाटतं गोष्टीचा आत्मा कोणी हरवू नये. बरोबर सर. याला जोडून एक असा प्रश्न आहे, तुम्ही एका मुलाखतीत सांगितलं होतं सर की वेब सिरीज करणार नाही म्हणून. तर त्यामागे काय असं होतं की तुम्ही वेब सिरीज साठी नकार दिला? वेब सिरीजचं वातावरण गलिच्छ असतं असं माझं म्हणणं आहे. अच्छा. म्हणजे मी घरात कुठल्या माझ्या लहान मुलाबरोबर, नातवाबरोबर किंवा बहिणीबरोबर ती बसून बघू शकत नाही. बरोबर आहे सर, बरोबर. त्याच्यावर सेन्सॉर नाहीये, हा पहिला भाग आहे. आणि ते आता ज्या पद्धतीने लिहितायत किंवा सादरीकरण करतायत, त्यांचं म्हणणं असं आहे, हे लोकांना हेच आवडतं. हा आता पहिला मूर्खपणा केलेला विचार आहे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. लोकांना मनोरंजन म्हणजे काय काय आवडू शकतं हे तुम्ही चांगलं दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. बरोबर आहे सर. ह्या गोष्टी ज्या लपवण्यास सुंदरता आहे,
हा हा त्या तुम्ही उघड्या करता. करता. आणि लहान मुलांना म्हणजे माणसाची वृत्ती त्यामुळे बदलते. हे काय एखाद्याला मर्डर करणं, एखाद्यावर रेप करणं, हो हो एखाद्या गोष्टी शिव्या देणं घाणेरड्या, हो हो म्हणजे संस्कार नाहीच आहे. नाही येत ही नाही. आपली संस्कृतीच नाहीये. तर ती तुम्ही खराब करणार असाल तर तुम्ही तुमच्या कर्मानंच पुढे फ्युचरमध्ये मराल. बरोबर आहे. पण तो जो हे जपून, कारण त्यातल्या गोडवा असणाऱ्या काही वेबसिरीज पण मी पाहिलेल्या आहेत, बरोबर आहे. ज्या मला जास्त आवडल्या. पण तुम्ही प्रयत्नच करत नाही तर मग कठीण कठीण आहे सर. सर तुम्ही आतापर्यंत सिनेसृष्टीमध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली सर, तेव्हा तुमच्या काही भूमिका अशा होत्या ज्या तुमच्या वयापेक्षाही खूप मोठ्या होत्या. त्या भूमिका साकारताना एक तुम्ही कसं सर चॅलेंजिंग होतं की कसं होतं एक तो? मी माझ्या आयुष्यात पहिला पुरस्कार मिळाला तो 85 वर्ष माणसं, जेव्हा मी 23 वर्षाचा होतो. ओ श्वास केला तेव्हा सुद्धा मी 48 वर्षाचा होतो. हो. तर आता त्याच्या तो आल्यानंतर माझ्या मागे साहजिकच भूमिका किंवा मालिका मी केल्या, त्या पण माझ्या डोक्याला पांढरा लावूनच केला. मला तशा व्यक्तिरेखा आणि भूमिका आवडतात स्वतःला. त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये जो अनुभवाचं शहाणपण असतं, बरोबर, ते करण्यासाठी परफॉर्म करावं लागतं. आणि तो परफॉर्म करण्यात मला जास्त आनंद मिळतो. चॉकलेट हिरो काय नुसतं हे शायनिंग मला गॉगल घालेल मोबाईलवर बोलेल, हा परफॉर्मन्स नव्हे. खरंच एखादी व्यक्तिरेखा समाजाला विचार देते, लोकांना विचार देते, ती व्यक्तिरेखा जास्त महत्वाची आणि तीच करायची आपण. बरोबर आहे. खरंच आहे. आणि तुमच्या प्रत्येक व्यक्तिरेखेने या सिनेसृष्टीलाही जिवंत ठेवलं आणि प्रत्येक माणसामध्ये ती भावना म्हणजे समाज प्रबोधनाचं काम खरं तर या सिनेसृष्टीतून तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी केलं. आणि आमचं भाग्य आहे की असे थोर जे अभिनेते होते, दिग्दर्शक होते, निर्माते होते, ते या सिनेसृष्टीला लाभले. सर आता आगामी काळामध्ये तुमचे काय काय प्रोजेक्ट्स आहेत आणि आम्ही तुम्हाला आम्ही कुठल्या रूपात अजून छान आम्हाला बघायला मिळणार? वेगवेगळे प्रोजेक्ट मी नवीन ठिकाणी आता करतोय. म्हणजे मी आता शूटिंगच्या दौऱ्यावरच आहे. आणि आता आम्ही राजर्षी नावाचा एक सिनेमा करतोय. पुण्यामध्ये सुनील करपे नावाचे एक अद्वितीय व्यक्ती आहे. आणि हा जो विषय त्यांनी आणला आहे, म्हणजे त्यांची इच्छा आहे की महापुरुष जे आत्ताच्या पिढीला माहित नाही ते माहित करून दिलेच पाहिजे. आपण एका बाजूला आपली संस्कृती लोप पावते असं म्हणतो ना, त्याचं कारण हे की जे छछोर सिनेमा आजूबाजूला येत आहेत तेच आहे. तर त्यांची आंतरिक इच्छा आहे की अशा महापुरुषांना आपण समाजासमोर आणायचं सिनेमाच्या माध्यमातून. तर ते राजर्षी त्यांच्या साईवाणी निर्मिती संस्था आहे. मी गेले काही दिवस त्यांना भेटलेलो आहे, त्यांच्याशी गप्पाही मारल्या आणि मला असं जाणवलं, मी हे मनापासून सांगतो खूप, की माझ्या उभ्या आयुष्याच्या प्रवासात अशी व्यक्ती मी पाहिलेलीच नाही. की अशी व्यक्ती असू शकते तर प्रत्यक्ष आहे. तर त्यांचा राजर्षी नावाचा सिनेमा आहे जो शाहू महाराजांवर आहे, पण शाहू महाराजांच्या विचारावर आहे आणि आत्ताच्या काळातला आहे. तरुण मुलं सगळी या गोष्टीमध्ये येतात. शाहू महाराज पण आपल्याला दिसतात, आपल्याशी बोलतात, आपले विचार मांडतात. एक प्रचंड मोठं युद्ध सामाजिक पातळीवर सुरू होतं, पण त्यातून ही मुलं जिंकतात का, किंवा विचार हे अमर राहतात का? म्हणजे कसं आहे, एखादी महापुरुष मागच्या काळात होऊन गेला आणि निघून गेला तर तो संपत नाही, तो त्यांच्या विचाराने आता समाजात रुजतो आणि त्यांच्यातून एक वेगळा महापुरुष तयार करतो. अशी संकल्पना या गोष्टीची आहे आणि आम्ही आता त्याच्या शूटमध्ये आहोतच. आणि मला खूप आवडेल अशा विषयाचे सिनेमा जर या व्यक्तींनी केले तर त्यांना फायदा होईलच, पण समाजाला पण फायदा होईल. अशा सिनेमाच्या गडबडीत आम्ही आत्ता आहोत. सर खरं तर तुम्ही असे सिनेमे आणताय आणि आमचं खूप भलं होणार आहे, आमच्या पिढीचं. का तर अशा सिनेमांतून जे विचार कुठेतरी कमी होत जात आहेत, महापुरुषांना जो तो जागर, ती जी आपली मराठी भूमी आहे, संस्कृती आहे, त्याला जिवंत करण्याचं काम तुम्ही जर करताय तर खरं तर आमच्या तरुण पिढीचं हे भाग्य आहे असं मी म्हणेन. आणि सर या सगळ्या शूटिंगच्या गडबडीतून तुम्ही माझ्या एक विचार या चॅनलसाठी हा जो वेळ दिला त्यासाठी मी खूप आभारी आहे सर. आणि तुमच्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी इथून मागेही तुम्ही या सिनेसृष्टीला प्रेरणा दिलीत, याला जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही केलं आणि यापुढेही करत राहाल अशा माझ्या खूप शुभेच्छा आहेत. आणि मला असं वाटतं उद्या माणसं जिवंत राहतील न राहतील हा वेगळा नैसर्गिक आहे, पण मला असं वाटतं त्या माणसांचे विचार हे कायम जिवंत राहिले पाहिजेत, जो ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच सर, धन्यवाद सर आपण वेळ दिलात त्याबद्दल.